जय भीम, नमो बुद्धाय. राजेश ढाबरे. महामानव विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 129व्या जयंतीनिमित्त मी आपणांना शुभेच्छा देतो. सर्व भारतवासियांना शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. ऑनलाईन जयंती बाबासाहेबांची ही पहिल्यांदाच साजरी करण्यात येत आहे, परंतु उत्साह तेवढाच आहे जेवढा नेहमी असतो. बहुतेक जास्त आहे, कारण जबाबदारीने वागणे हे बाबासाहेबांनी सगळ्यांना शिकवलेलं आहे, कारण त्यांनी संविधान लिहिलेलं आहे. यावेळेस जिथे देशावर एक फार मोठे संकट आहे आणि सर्वांनाच घरी राहून काळजी घ्यायची आहे, अशा वेळेस सर्वांनी हा निर्णय घेतला आहे की कुठलंही फिजिकल गॅदरिंग होऊ नये, कुठलेही नुकसान देशाचे होऊ नये, संसर्ग होऊ नये, आपल्यामुळे करोनाचे रोगी निर्माण होऊ नये, ही सगळ्यांनी खबरदारी घेतलेली आहे. शासनाचा साथ आपण निभवत आहोत. तर एक जबाबदार नागरिक म्हणून वागायची तशी आपली वेळ नेहमीच असते, परंतु नेमक्या वेळेस आपण जरूर वागायला पाहिजे. बाबासाहेबांच्या उदाहरणावरून आपल्याला बऱ्याच गोष्टी कळत आहेत. आज या निमित्ताने मला काही दोन गोष्टी विशेष सांगायच्या आहेत की बाबासाहेबांच्या जीवनावरून आपण काही गोष्टी सरळ सरळ शिकतो, आपल्याला सांगितले जातात. विषमतेविरुद्धचा लढा, अन्यायाविरुद्धचा लढा, शोषितांसाठी लढणे, महिलांच्या हक्कांसाठी लढणे, मजुरांसाठी लढणे, म्हणजे अनसपोर्टेड किंवा जे मार्जिनाइज्ड आहेत, राईटलेस आहेत, त्यांच्यासाठी लढणे. हा सरळ सरळ धडा आपण त्यांच्या जीवनावर शिकलेला आहे. तसेच कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये जर आपल्याला प्रगती करायची असेल तर आपण मेहनतीने ते काम करायला पाहिजे. आपली सचोटी, आपली कसोटी, आपली जिद्द फार वर असली पाहिजे. परिस्थिती कितीही बिकट असली तरी त्याच्यापेक्षा जास्त आपली जिद्द असली पाहिजे. हे बाबासाहेबांच्या जीवनावरून आपण सर्व शिकतो. ज्ञानार्जन करून आपण मोठे सतत व्हायला पाहिजे, प्रगती करत राहायला पाहिजे. ज्ञानार्जन करण्याची कधीही आपली इच्छा कमी व्हायला नको, ती कंटिन्यूस वाढायला पाहिजे. आपण एक ज्ञान संपादित व्यक्ती आहोत अशी आपली ख्याती झाली पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी आपण सरळ सरळ बाबासाहेबांच्या आदर्शावरून शिकतो. आणि बाबासाहेबांनी जे काही करून दाखवलं ते एक मानवापासून तर मानवाचा प्रवास कसा असतो हे पण आपण त्यांच्या जीवनावरून समजलेलं आहे. परंतु आजच्या घडीला मला काही विशेष गोष्ट सांगायची आहे की व्हॉट वी हॅव अंडरस्टूड ऑर गेन्ड फ्रॉम द इनडायरेक्ट टीचिंग ऑफ डॉक्टर आंबेडकर. तर तुम्ही त्यांचं जर जीवन बघत असाल तर काही विशेष गोष्टी आहेत. नंबर 1, त्यांचा जो पोशाखाचा जो स्टाईल आहे, वस्त्र परिधान करण्याचा स्टाईल आहे, तो दिवसेंदिवस कसा इम्प्रूव्ह होत गेला. नो, ही वॉज द मॅन चेंजिंग विथ द टाइम, विथ द फॅशन्स. तो भाग लेटर येईल, परंतु आपण ज्ञानार्जन जे करतो ते कशासाठी करतो. म्हणजे बाबासाहेबांनी म्हटलं की शिका म्हणजे फक्त ग्रॅज्युएट व्हा, डिग्री हातात घ्या, असा त्याचा अर्थ होतो का? त्याचा अर्थ असा होत नाही. तुम्ही जे काही नॉलेज, इन्फॉर्मेशन, ज्ञान संपादित करता, दॅट शुड बी फॉर युअर बेनिफिट, करिअर मेकिंग, करिअर सेटिंग, गोल ओरिएंटेड. बाबासाहेबांनी ज्या काही पदव्या घेतल्यात, जे काही कोर्सेस केलेत, ही हॅज यूज्ड ईच वन ऑफ देम. म्हणजे
पदवीचा अभ्यास करत असताना ही वॉज ऑलमोस्ट मेकिंग अप हिज माइंड की व्हॉट फॉर आय एम स्टडिंग दिस. आणि त्यांनी त्या पर्सनॅलिटीमध्ये असा तो एक इन्स्पिरेशनल ॲटिट्यूड निर्माण केला. ही वॉज कंटिन्युअसली इन्स्पायर्ड बाय हिमसेल्फ ओनली. सो द फर्स्ट थिंग की तुम्ही जो काही अभ्यास करता तो तुमच्या जीवनाला समृद्ध करण्यासाठी, तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध करण्यासाठी आणि समाजाच्या उपयोगासाठी कसा येईल, हाऊ वरचेवर तुम्ही समाजासाठी स्वतःसाठी कसे चांगले बनत राहाल, समृद्ध बनत राहाल, इकॉनॉमिक इंडिपेंडन्स आणि फर्दर प्रॉस्पेरिटी कशी येईल तुमच्या ज्ञानामुळे, वेदर यू आर टेकिंग दॅट नॉलेज फॉर सेटिंग युअर सेल्फ बिगर और जस्ट फॉर द सेक ऑफ इट. हा एक फार महत्त्वाचा धडा आहे. ही त्यांची 12वी जी डिग्री आहे, ही हॅज यूज्ड इट इन प्रोफेशन. ही वॉज वन ऑफ द व्हेरी रेप्युटेड लॉयर ऑफ हिज टाइम. हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी. दुसरा की तुमची जर्नी कशी मेरिटोरियस असली पाहिजे. मेरिटवर बरंच काही विवाद पण होता आपल्याकडे. बट डॉक्टर आंबेडकर्स लाईफ वॉज फुल ऑफ मेरिट. त्यांना संविधान समितीच्या म्हणजे असेंब्लीच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदाची जे काही नेमणूक झाली, दॅट वॉज बेस्ड ऑन हिज मेरिट, नॉट ऑन रिझर्वेशन. ही वॉज अ एक्झाम्पल ऑफ परफेक्ट मेरिट. म्हणजे बाबासाहेबांची जी काही जर्नी आहे ॲज अ स्टुडंट इन 10th, 11th, 12th अँड प्री अँड फर्दर ग्रॅज्युएशन, ॲज अ स्टुडंट हाऊ ही हॅज इव्हॉल्ड, कसे ते त्यांची उत्क्रांती कशी झाली, त्या उत्क्रांतीनंतर त्यांनी ती क्रांती कशी केली हे आपल्याला माहीत आहे, परंतु उत्क्रांती त्यांनी कशी केली. अ सिम्पल बॉय फ्रॉम अ व्हेरी नॉट टू डू वेल फॅमिली पासनं, वरून अनटचेबल, सामाजिक चटके, विषमतेचे चटके, अन्याय अत्याचार सगळं. बट द काइंड ऑफ मेरिटोरियस स्टुडंट ही हॅज कम अप विथ हिमसेल्फ. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांची म्हणजे फ्रॉम 1956 ही कंटिन्युअसली ग्रीव इन द नॉलेज. He grew in knowledge not only to show but to use. Till 1956 he was studying and writing. The last thing he was writing how to convert the Pali words into English. Trying to create a dictionary. आणि ट्रिमेंडस त्यांचं लिखाण. सो मेरिटोरियस जर्नी त्यांनी आपली असा स्टेचर निर्माण केला की देर वॉज नो बेटर पर्सन दॅन डॉक्टर आंबेडकर टू हेड the drafting committee of Indian Constitution. He became a first law minister, irrigation minister, everything. And the caliber he developed. So as a follower, whoever is following Dr. Ambedkar, that meritorious journey has to be continuously on our mind. म्हणजे कुठे एक डिग्री घेऊन पोस्ट ग्रॅज्युएशन घेऊन आपण ठप्प बसतो का, की अजून आपला ऱ्हास होतो. That we don't understand. If you are a follower of Dr. Ambedkar, you must study this thing from his life. थर्ड, इकॉनॉमिक इंडिपेंडन्सचा पॉईंट मी पहिले बोललो परंतु पुन्हा बोलतोय. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू सी हाऊ ही हॅज मूव्ड फ्रॉम पॉवर्टी टू अल्ट्रा पॉवर्टी टू पॉवर्टी टू मिडल क्लास टू हायर मिडल क्लास अँड देन लक्झरी. ही हॅज नॉट गिवन यू द एक्झाम्पल ऑफ रिमेनिंग पुअर फॉर एव्हर. ही गेव यू एक्झाम्पल ऑफ बिकमिंग अ लक्झरियस लाईफ होल्डर. तो पोशाख आणि फॅशनची जे बोलतो, कार आणि छडी आणि बटन्स ऑन हिज कोट अँड बंदगला, ही गिव्ह यू द एक्झाम्पल ऑफ अ रिच पर्सन. आय कॅन बिकम वन, यू कॅन बिकम वन. सो हाऊ डू यू डेव्हलप युअर कॅपॅसिटी टू अर्न मोर मनी, मोर इन्कम, बिकम rich, wealthy, wealthier, wealthiest, and become somebody to give example. हे इनडायरेक्टली आपण शिकायला पाहिजे. ही वॉज अ इकॉनॉमिस्ट ऑफ क्लास.
त्यांची PhD इकॉनॉमिक्सवर झालेली. He has not just kept that degree in a almara. We do that many a times. We forget what we have learned in our graduation. He used that knowledge. He purchased shares. He was a shareholder. He tried to bring in economic literacy and education among the masses. But he had so many other work to do. But he used the knowledge. He used perfect laws. Everything he did lawfully. He purchased so much of land for setting up a university, a good house at Dadar, a good house at Delhi. So the prosperous development of a human being, Dr. Ambedkar is one of the great example of that. So how do you develop our caliber to earn lot of money legally, positively, resourcefully? How do we become that? If you are remaining middle class for longer time, then you are not follower of Dr. Ambedkar. You must apply your mind. There are some communities in India who are continuously growing rich. They must be following Dr. Ambedkar because it is journey towards luxurious life. हा एक महत्त्वाचा इनडायरेक्ट टीचिंगचा किंवा लर्निंगचा जो भाग आहे तो आज मला सांगावा असं वाटतो. आणि when the times when the government jobs are coming, how much you can depend on reservation and protection by government. How do you come up with your own economic independence is the need of an hour. Dr. Ambedkar gave a very example of this. Economic independence. You jump in whatever is available in the open market, entrepreneurship, business development, all other things. Many of the people who are inspired by him have gone overseas and doing well. So majority in this country should not remain poor. So whatever are the ways out, in open market competition, you must acquire that competence and expertise. म्हणजे आजच्या युवकांना बाबासाहेबांचा आदर्श हा इनडायरेक्ट जी लर्निंग आहे त्याच्यावर जास्त लक्ष द्यायची गरज आहे. म्हणजे आपण आपल्यात एक ॲडॅमंटपणा आणून चालणार नाही, तर ओपन कॉम्पिटिशनमध्ये कसं आपण स्वतःला उभं ठेवू शकतो आणि हाऊ वी बिकम अ स्पेशल पर्सन to be proudly called as follower of Dr. Ambedkar should be your goal. एवढे बोलून थांबतो. जयंतीच्या अनेक शुभेच्छा. आपण सर्व या इनडायरेक्ट लर्निंगवर जास्त लक्ष देऊ अशी अपेक्षा करतो. जय भीम, जय भारत.